अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 700 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे। परंतु हे सर्व आरोप तथ्यहीन नसून आगामी निवडणूक लक्षात घेता विरोधकांनी माजी संचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे। उलट या 10 वर्षात कधी नव्हे एवढा नफा बँकेला संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये झाला आहे। ज्या 700 कोटी रुपयाच्या संदर्भात आरोप केले जात आहेत ते सर्व बँकेकडे सुरक्षित असून या 700 कोटी रुपयांवर 273 कोटी 86 लक्ष रुपये एवढे व्याज बँकेकडे जमा झाले आहे। माजी संचालक मंडळाने गुंतवणुकीसंदर्भात जे धोरण ठरविले होते त्यानुसार अधिकाऱ्यांनी जी 700 कोटींची गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीवर ऑडिट देखील करण्यात आले आहे। परंतु ऑडिटमध्ये कोणत्याच प्रकारचे ऑब्जेक्शन काढले नसताना तसेच नाबार्डचे देखील याबाबत ऑब्जेक्शन नसताना काही विरोधकांनी विनाकारण माजी संचालकांसह बँकेची देखील बदनामी करण्याचा प्रयत्न चालविल्याने अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करू असे स्पष्टीकरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे। आतापर्यंत बँकेला बदनाम करायचा डाव विरोधाकडून सुरू होता। वेगवेगळे पोस्टरबाजी हे ते काही पुरावे नसताना काल परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली काही 2-4-5 लोकांनी आणि त्यांनी माजी संचालक मंडळावर आरोप केले। माजी संचालक मंडळावर 700 कोटीचा बँकेत घोटाळा झाला असे आरोप आहे आणि आता 700 कोटीवरून 3 कोटी 39 लाखावर ते आलेत। कालच्या परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये 3 कोटी 39 लाख रुपये संचालक मंडळाने वाटून खाल्ले। या पद्धतीचे गंभीर आरोप विरोधकांनी ज्यांचं सहकारात अस्तित्व शून्य आहे आणि अस्तित्वासाठी लढत आहे अशा लोकांनी हे आरोप केले। हे आरोप करत असताना ज्या पद्धतीने त्यांना पोस्टरबाजी केली, काही अचलपूरला, चांदूर बाजारला, दर्यापूरला, धामणगावला, चांदूर रेल्वेला, बरेच ठिकाणी अमरावतीला पोस्टर लावलेत आणि प्रशासकांनी जे आता सध्या प्रशासक आहेत बँकेवर त्यांनी चिठी कोतवालीला रिपोर्ट केला की बँकेची परिस्थिती अशी आहे, बँकेत एक खडकूचा भ्रष्टाचार झाला नाही आहे आणि बँकेला बदनाम करायचं षडयंत्र काही लोक करत आहे म्हणून यांच्यावर पोलीस फौजदारी गुन्हे दाखल करा आणि यांच्यावर कारवाई करा या पद्धतीचं पत्र प्रशासकाने दिलं। त्यांच्यानंतर त्यांनी उपोषणाची नोटीस दिली, उपोषणाला बसले नाही। नंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात हे गंभीर आरोप मी सांगितलेले ते केले। पण आजची बँकेची परिस्थिती आणि गेल्या 15 वर्षाच्या आधीची बँकेची परिस्थिती, हे जे संचालक मंडळ आलं त्याच्या आधीची बँकेची परिस्थिती, अवसानातली नोटीस जिल्हा सहकारी बँकेला आली होती। एवढी दयनीय परिस्थिती जिल्हा सहकारी बँकेची होती आणि एवढी परिस्थिती असताना हे संचालक सहकार पॅनलचं संचालक मंडळ सत्तेवर बसलं आणि सत्तेवर बसल्यानंतर जे लोकांना, शेतकऱ्यांना जे काही शपथ दिले होते, जे वचनं दिले होते त्या हिशोबानं काम करायला लागलं। तेव्हा 15 वर्षाच्या आधी 600 काही कोटी फिक्स डिपॉझिट बँकेचं 600 काही कोटी फक्त, म्हणजे काही परिस्थिती तेव्हा अशी आली होती का पगार कर्मचाऱ्याचा पगार करायला पैसे नव्हते। अशा परिस्थितीत बँक आमच्याजवळ आली आणि ह्या परिस्थितीतून आजची बँकेची परिस्थिती 2300 कोटीचे फिक्स डिपॉझिट आज बँकेजवळ आहे
आणि ते 2300 कोटीतले जे शेतकऱ्यांना आम्ही लोन वाटलं आणि इतर मग शुभमंगल योजना असो की बचत गट असो की बाकी वेगवेगळ्या याच्यात हाऊसिंग असो, तारण असो, वेगवेगळ्या याच्यात कर्ज वाटलं आणि जो काही पैसा त्यातून शिल्लक राहिला, लोकांचा पैसा होता, शेतकऱ्यांचा पैसा होता, जो 6% 7% बँक स्वतः ठेवत होती फिक्स्ड डिपॉझिट, तो तिथं पळून राहिला असता तर मुद्दलमधून व्याज शेतकऱ्यांना द्यावं लागलं असतं. म्हणून तो रिझर्व्ह बँकेच्या आणि नाबार्डच्या नियमावलीने त्यांचा बाकीच्या बँकेत त्याचा फिक्स्ड डिपॉझिट केला, जो आपल्यापेक्षा जास्त व्याज देते. त्या हिशोबानं काही कंपन्यात आणि काही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केलं. फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर एका कंपनीत 700 कोटीचं डिपॉझिट 2020ला गेलं, 50 गुंतवणूक. ती गुंतवणूक गेल्यानंतर 2017 पासून ते 2020 पर्यंत त्या खात्यातून त्या पद्धतीनं गुंतवणुकीच्या आम्हाला जे काही व्याज मिळालं बँकेला ते 2.25 एकेकाळी डबघाईच्या वाटेवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गेल्या 10 वर्षापूर्वी सहकार पॅनलच्या नेतृत्वामध्ये बँकेचा कारभार संचालक मंडळाने हाती घेतला होता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत बँकेमधील ठेवी 2200 कोटी रुपयांपर्यंत नेऊन पोचविल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुविधाकरिता शुभमंगलम योजना, गृह योजना, सोने तारण कर्ज योजना तसेच पगारी कर्मचाऱ्यांना गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शिक्षकांकरिता ओव्हरड्राफ्ट आदींच्या सुविधा देत शेतकऱ्यांसह बँकेची देखील आर्थिकदृष्ट्या प्रगती केलेली आहे. दरवर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये हे सर्व आलेच आहे. त्यामुळे अमरावतीच्या सहकारी बँकेचे नाव लौकिक झालेले आहे. बँकेवर सहकार पॅनलच्या नेतृत्वामध्ये सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर बँकेला आतापर्यंत 273 कोटी 86 लक्ष रुपयांचा फायदा सुद्धा व्याजाच्या रूपाने झालेला आहे. इतकेच नव्हे तर बँकेचा संपूर्ण व्यवहार हा संगणकीकृत झालेला आहे. याशिवाय संचालक मंडळाने एटीएम सुविधा, आदिवासी भागांसाठी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी मोबाईल व्हॅनची सुविधा अशा कित्येक महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेण्यात आले आहे. परंतु विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून बँकेला पर्यायाने माजी संचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वास्तविकता ज्या 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कथित विरोधक करीत आहे तो पूर्णतः तथ्यहीन आहे. बँकेची बदनामी केल्याबाबत प्रशासकांच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले. यावेळी बबलू देशमुख यांनी स्पष्टपणे नाव न घेता माजी आमदारासोबतच विद्यमान आमदारावर सुद्धा आरोप केलेले आहेत. यासोबतच यामागे एक नौटंकी मंत्र्याचा हात असल्याचा आरोप सुद्धा बबलू देशमुख यांनी केलेला आहे. या पत्रपरिषदेला बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, बँकेचे संचालक तथा माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्राध्यापक प्रकाश काळपांडे, दयाराम काळे, अनंत साबळे, रवींद्र गायकोले उपस्थित होते. आगामी दिवसामध्ये बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे एकंदरीत बँक प्रकरण चांगले तापणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.